विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. आज अधिकृतपणे 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची घोषणा होण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांनी कुठल्या नियमात विश्वास प्रस्ताव मांडला माहीत नाही म्हणून कामकाजावर बहिष्कार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. आज विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती बांधून करणार असल्याची माहिती. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेमध्ये नियमानुसार न होणारं कामकाज. नागपूर हिंसाचार प्रकरणी भेट घेतली जाईल. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करा. दिशाच्या आईवडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. तर मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. दिशाच्या वडिलांचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. कोर्टानं दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देण्यास दिशाच्या वडिलांचा नकार. दिशा सालियनची हत्या झाल्याचं आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या आईवडिलांनी अखेर सत्य सांगितलं. राणेंची माहिती. दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे किंवा कोणाहीकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. दिशाच्या वडिलांनी तक्रार केल्यानं चौकशी झालीच पाहिजे. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केलेली असेल तर पारदर्शक चौकशी व्हायला हवी. अमोल मिटकरींचं वक्तव्य. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी दबाव होता. आता महायुतीचं सरकार असल्यानं न्याय मिळेल या हेतूनं दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेतली. वर्षावर कधी जाणार असा प्रश्न विचारला असता एप्रिलमध्ये वर्षावर जाणार असल्याचं फडणवीसांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरवसा नाही. पवार ठाकरेंचं 2 वाक्यात कसं वर्णन कराल या जयंत पाटलांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मंत्र्यांनी संयमानंच बोललं पाहिजे. बोलण्यानं कुठेही तेढ निर्माण होणार नाही हा प्रयत्न केला पाहिजे. फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21 ते 23 मार्च अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यात बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार. संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी उपद्रव सुरू केला. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे का नाही सांगितलं. नाना पटोलेंची संघावर टीका. नागपूर हिंसाचार प्रकरणी काल दिवसभरात 27 आरोपींना अटक. यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या 8 आंदोलकांचाही सहभाग. आतापर्यंत अटक केलेल्या एकूण दंगलखोरांची संख्या 84वर. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबरची कारवाई. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्सपोस्ट आणि युट्यूबवरती 140 आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्या काढण्यासाठी नोटीस जारी. मुख्यमंत्रीपदाच्या व्यापामुळे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री पदाकडे लक्ष देता येत नसेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खोचक टोला. तर त्यांच्या पक्षातील एकाला गृह खातं दिलं पाहिजे. देशमुखांचं वक्तव्य. सोमवारी दुपारी शिवाजी पुतळा चौकामध्ये फहीम खानची सुरू असलेली मुजोरी कॅमेऱ्यात कैद. पोलिसांनी समजूत काढूनही जमाव मागे हटायला तयार नसल्यामुळे पोलिसांना काठी उगारावी लागली. व्हिडिओ समोर. नागपुरात हिंसाचारानंतर 3ऱ्या दिवशीही परिसरात संचारबंदी कायम. आज परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याची शक्यता. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक. नागपूरमधल्या दंगलीनंतर संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ड्रोन नजर. शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये ड्रोनद्वारे नजर. सोशल माध्यमांवरही विशेष लक्ष. नागपुरातील हिंसाचारानंतर जालना पोलीस सतर्क. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा.
नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग तातडीनं चौकशी करण्याचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचणं, शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करणं ही अत्यंत संतापजनक घटना. गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. अद्यापही एक आरोपी कृष्ण आंधळे फरार. देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात. सुरक्षेच्या दृष्टीनं खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता. धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर, ज्योतिराम भटे आणि योगेश चव्हाणला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. ओमकार सातपुतेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटक. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत. अटकेची टांगती तलवार असल्यानं लवकरात लवकर सुनावणीसाठी कोरटकरकडून प्रयत्न. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तातडीनं अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा. मराठा क्रांती मोर्चाची मागणी. 21 तारखेला जालन्यामध्ये निषेध आंदोलन तर 24 तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. पुणे अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोपी भाग्येश ओसवालला सशर्त जामीन मंजूर तर गौरव अहुजाचा मुक्काम अजूनही तुरुंगातच. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचं युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाला तिसरं समन्स. 24 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुलं होणार. आमदार महेंद्र थोरवेंची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार. थोरवेंचं आश्वासन. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. या पूजा 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये होतील. रायगडमधील चौदार तळ सत्याग्रहाला आज 98 वर्ष पूर्ण. लाखो भीम अनुयायी उपस्थित राहणार असल्याची माहिती. कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. विरोधकांच्या सभात्यागानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांशी संवाद साधला. गिरीश महाजन, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यामध्ये विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा झाली. अमोल मिटकरी, सचिन अहिर आणि आदित्य ठाकरेंची भेट. अंदर की बात है, अमोल मिटकरी हमारे साथ है असं म्हणत सचिन अहिर यांच्याकडून मिश्किल टिप्पणी. तांडा वाडी वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच विधान भवनाला भेट. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारानं पुणे विभागातील 100 विद्यार्थ्यांची विधान भवनाला भेट. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचे अर्ज वैध तर पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला. सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला. एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर. धुळे शहरातील पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारणार. विशेष म्हणजे या कक्षामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद. अमरावतीच्या चिलगव्हाणमध्ये हजारो संवेदनशील शेतकऱ्यांचं एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. शेतकरी साहेबराव करपेंसह कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येचा 39व्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण केली. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुने गावात स्मशानभूमीचा वाद. महिलेचा मृतदेह 11 तास ताटकळत ठेवला. तहसीलदार, पोलीस प्रशासन तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी वाद मिटवत अंत्यसंस्कार केले. परभणीच्या मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात. पर्यवेक्षकाला वेतनातून लाच मागितली. घर झडतीमध्ये मुख्याध्यापिकेकडे 9,75,000 रुपये सापडले. कोस्टल रोडवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या. कार उभी करून समुद्रात उडी मारली. मृतदेह सापडला असून वरळी पोलिसात अपमृत्यूची नोंद. कल्याणमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात. 15 प्रवासी जखमी. 70 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र क्रेनच्या साहाय्यानं बस खोल खड्ड्यातून बाहेर काढताना बसनं पेट घेतला. मुंबईतील सांताक्रूज बेस डेपोमध्ये बसची पादचाऱ्याला धडक. पादचारी अपघातात जखमी. दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं. टोळक्याकडून 2 सख्या भावांची हत्या. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट.
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग, 100पेक्षा अधिक दुकानं जळून खाक, व्यापाऱ्याचं लाखोंचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. भिवंडीमध्ये कापडी चिंध्यांच्या 2 गोदामांना भीषण आग, दोन्ही दुकानं जळून खाक. गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग पसरून गोदामाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौक परिसरातील 4 ते 5 दुकानांना आग, अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. चंद्रपूर शहरातील बायपास रोडवर नव्यानं तयार होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आग, बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग, आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान. संगमनेर शहरातील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये लग्नमंडपासाठी बनवण्यात आलेल्या स्टेजला आग, 2 तरुण गंभीर जखमी. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. चिपळूणमधल्या गोवळकोटमध्ये वाशिष्ठी नदीमध्ये पोहायला गेलेला 15 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाला. इतर 4 मित्र बचावले. अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेलं माथाडी कामगारांचं कार्यालय तोडल्यानं कामगारांची निदर्शनं. काही दिवसांपूर्वी पालिकेनं या ठिकाणाहून गटार बनवण्यासाठी सदर कार्यालय हटवण्याची माथाडी कामगारांना विनंती केली होती. रत्नागिरीमध्ये गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांच्या आंदोलनाची गोसेवा आयोगाकडून दखल. परिपोषण योजनेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळेला 33,48,000 रुपयांचा निधी वर्ग. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7 दिवसात 25% अग्रिम पीक विमा मिळणार. आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीनं अग्रिम रक्कम देण्याची लेखी ग्वाही दिली. 7 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रायगडमध्ये विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान, जवानांच्या तत्परतेमुळे वासराचे प्राण वाचले. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी विकास बनसोडे कुटुंबियांची भेट घेतली. आई-वडिलांचं सांत्वन केलं. काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणाच्या संशयातून विकास बनसोडे यांची हत्या झाली होती. एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम पुरस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत 3 महिने केलेल्या न्यूज रिपोर्टिंगसाठी हा पुरस्कार मिळाला. मागील 1 वर्षापासून शंभू आणि खनौरी बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीनं संपवलं. अश्रुधुराचा मारा करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. शेतकऱ्यांचं स्टेजही जेसीबीनं हटवलं. अनेक शेतकरी ताब्यात. इंडियाचं नामांतर भारत किंवा हिंदुस्थान करण्याबाबत नवी दिल्ली न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश दिलेत. इंडिया हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करत नसल्यानं ते बदलावं, यासाठी याचिका दाखल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 4 एप्रिल दरम्यान थायलंडला भेट देण्याची शक्यता. बँकॉकमध्ये होणाऱ्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती. कर्नाटक विधानसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर. राज्याचे कायदा मंत्री एच के पाटील यांनी हा ठराव मांडला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुनीता विल्यम्स यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. विधानसभेमध्ये ममतांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणणाऱ्यांचंही कौतुक केलं. मागच्या 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा नोंदवलाय. 2 प्रकरणातल्या नेत्यांना ईडीकडून शिक्षा. केंद्र सरकारची संसदेत महत्त्वपूर्ण माहिती. लंडनमधून पत्नीच्या वाढदिवसासाठी आलेल्या पतीची पत्नीकडून हत्या करून मृतदेहाचे 15 तुकडे केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधली धक्कादायक घटना. मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये ठेवून पत्नी प्रियकरासोबत शिमल्याला फिरायला गेली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून चर्चा. दोन्ही नेत्यांनी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली. काल पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज ट्रम्प यांची झेलेन्स्कींसोबत चर्चा. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे संस्थापक आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ बिल गेट्स भारत दौऱ्यावर. गेट्स यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.